रामकृष्ण हरी. मी गुलाब विश्वासराव. चला पाहूया आपण या व्हिडिओद्वारे पंढरीची वारी. मित्रांनो, वर्षभर वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीची वाट पाहत असतो. ती आषाढी एकादशी आली आहे, तरी आपण पाहूया आषाढी वारीतील काही क्षणचित्रे. वारकरी आषाढी वारीसाठी पायपीट करत पंढरपुरापर्यंत कशा पद्धतीने पोचतो हे आपण या व्हिडिओमार्फत आपणास दाखवणार आहे. तरी चला पाहूया मावळ शक्ती यूट्यूबवर पंढरीची वारी. पुणे ते सासवड 32 किलोमीटरचं अंतर पार करत देवेघाट चढून पालखी सासवड येथे मुक्कामी पोचली. 32 किलोमीटरचं अंतर चालून आलेले वारकरी आपापल्या दिंडीतील तंबूमध्ये जाऊन विसावले. पुणे ते सासवड 32 किलोमीटर अंतर देवेघाट पार करत सासवड गाठलं. थकल्या भागलेले वारकरी संध्याकाळी आपापल्या तंबूपर्यंत पोचले. सासवड येथे 2 दिवसाचा मुक्काम करून पालखी जेजुरीकडे रवाना झाली. दत्ताभाऊ मोहिते आपला या ठिकाणी माऊलीचा प्रसाद देऊन सन्मान होते. सन्मान घेण्यासाठी या युवा उद्योजक आपण पाहत आहात माऊलींचा तळ मुक्काम. ही दर्शनासाठी लाईन आहे. पण माऊलींचा रथ पाहत आहोत. मग काय द्यायला काय भेटत नाही. कालचे बोर्ड वगैरे दाखवा गाईडचे. अनेक लोक पालखी तळापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर चालत आपला मुक्काम असेल तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतात.
आपण पाहत आहोत पालखी मुक्कामाचा तळ. हा तळ नातेपुते येथे आहे. गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर मुक्कामाचा तळ आहे. तिथपर्यंत वारकरी आपल्या मुक्कामासाठी गेले. दिंडी मुक्कामावर दिंडी पोचली. त्यानंतर जे आपला हे म्हणजे सामानाचा जो बोजा आहे तो आपला बोजा आपल्या तंबूत महिला तसेच जेंट्स घेऊन जातात आणि तंबू ठोकलेले आहेत. त्या तंबूत राहण्याची व्यवस्था आहे. दिंडी मुक्कामाचा तळ पाहत आहोत आपण. दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. पाणी टँकर इथं लोकांच्या स्वच्छतेसाठी तसंच पिण्याच्या पाण्यासाठी पाणी व्यवस्थापन असतं. तसंच स्वयंपाकाचं व्यवस्थापन असतं. त्याच्या ठिकाणी सुद्धा पाणी व्यवस्था आहे. तसंच स्वयंपाकामध्ये अनेक वारकरी बंधू रामकृष्ण आहे माऊली. रामकृष्ण हरी. नाव सांगा. रामदास सोनदंडे, मावळ तालुका दिंडी समाज उपाध्यक्ष. अच्छा दादा, आज वारीचा कितवा दिवस? आज आठवा. नातेपुत्यामध्ये मुक्काम आहे. अच्छा. पाऊस अभावी, ट्रॅफिक अभावी गाडी आपली स्वयंपाकाची गाडी पाठीमागे अडकलेली आहे. अच्छा. त्याच्यामुळे पर्यायी आपलं वारकरी उपवासी न राहावा म्हणून आम्ही हे कामगार आहेत, समजा संस्थेची मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, हा. आम्ही सर्व हे आपलं थोडं थोडं काय करता येईल ते करतोय. अच्छा. तुमची किती वारी आहे दादा? माझं कमी कमी झालंय, मला वाटतं 47 ते 48 वर्ष वारीमध्ये. अच्छा. दादा, ह्या वारीतून तुम्हाला म्हणजे काय वाटतं, कसं वाटतंय या वारीचा वारीला आनंद? असं वाटतं आनंद म्हणजे ही वारी ती वारी, जन्म मरणाची वारी. पंढरपूरची वारी केल्यानंतर माणसाला कुठल्याही गोष्टीचं कमी पडत नाही. आणि वारी चालू असताना जर माणूस घरी जर राहिला तर त्याला करमत पण नाही. आता आम्ही संतोष महाराज, संजय महाराज, त्याच्यानंतर सातकर बाबा, लक्ष्मण पिंपळे, कोटे बाबा, आम्ही सगळीजण मंडळी एकत्र खेळीमेळी गदारोळी आनंद आहे. कोणत्या गावचा कोण, कोणत्या गावचा कोण, पण इथं आल्यानंतर सर्व एक आईचे लेकरं होऊन कामं करतात आणि एक आईचे लेकरं होऊन वागतात. तिथं ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, काय नाही, काय नाही, कुठं चिकडा मातीत कुडा असं जसंही मिळेल तसं झोपायचं आणि परमेश्वराची वारी करायची, माऊलीची वारी शेवटपर्यंत करायची, असा वार करायचा ध्येय असतो. अच्छा. धन्यवाद दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. नातेपुतेहून आज माऊली पालखी सोहळा 6 वाजता निघणार आहे. तरी सर्व वारकरी आज पहाटे 5 वाजता निघण्याच्या तयारीत आहेत. हे या व्हिडिओ मार्फत मी आपणास दाखवत आहे. ऊन, वारा, पाऊस यांची चिंता न करता हा वारकरी समुदाय माऊलीच्या सोहळ्यात सहभागी होत असतो. रात्री उघड्या माळावर शेतामध्ये आपली रोजची दिनचर्या करत वारकरी हा पंढरपुरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो.
आपण घेऊन जाऊ सांगतो हे आपलं जमलं आवाज दिला किती पुढे गेला आवाज
अशा पद्धतीने आर्थिक निधी या ठिकाणी उपलब्ध झालाय. ज्यांनी ज्यांनी पाण्यासाठी पैसे दिले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. फिरवलेली वाटत ना मला एकच राऊंड मारणार. रामदास महाराज इकडे या. प्रशांत महाराज आणि तुम्ही दोघांनी नाव सांगा पटकन. या ना इकडं. माझे चेअरमन राघुराम जाधव अन्नदाते आपण या ठिकाणी आलात. आपलाही या ठिकाणी माऊलीचं आता या पंक्तीनंतर राहिलेल्या उर्वरित पुरुष बांधव आणि महिला भगिनी एकाच पंक्तीला जेवायला बसून घ्यायचे. चला द्या. सुभाष पांडुरंग जाधव उपसरपंच सन्मान घेण्यासाठी पुढे या. पांडुरंग महाराज गायकवाड दत्तोबाई इकडे या. सन्मान देण्यासाठी या. प्रदीप भाऊ आपले पदाधिकारी सर्व आहेत त्यांना विनंती आहे या ना पुढं. ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. पारिटेवाडी गोड बबन महाराज जोरी सुदाम महाराज पारिटे मधु महाराज पारिटे शिवाजी महाराज पांढरे नंद महाराज जाधव. चला इकडे या. चला कल्लाट या. कल्लाट आता कल्लाट सरपंच शिवाजीराव इकडे. महिला आणि पुरुषांनी सर्वांनी जेवायला बसून द्या. कल्लाट विकास धन्यवाद. सर्व अन्नदात्यांना मनापासून धन्यवाद. पंक्ती जवळ करा. वाढणाऱ्यांना सोपं होईल अशा सरळ आणि आपण माऊलीचा प्रसाद घेण्यासाठी पुढे जाऊ दे विषय सोडून दे. दोन्ही पालकांचे
आपले दागिने पाकिट व्यवस्थित सांभाळा. पुढे चालत राहायचं. पश्चिम भारतवर भाविकांना विनंती, रस्त्यामध्ये कोणी थांबणार नाही, बसणार नाही. बाहेर पडली छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुमची नातेवाईक इथं आहेत. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.